हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. हॅप्पी न्यू इयर. आजचा आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी व्लॉगची स्टार्टिंग इथून करणार आहे. तुम्ही बघू शकता. हाच एक खूप खास प्रसंग. एवढा सूर्य असताना देखील आता वाजलेत 4:22 झालेत. 4:22 झालेत. ओके, सो एवढा म्हणजे ऊन असताना त्या साईडला बघा चंद्र. आज एवढा लवकर का आलाय? आणि जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही, आणि आज बघा किती लवकर आलाय. काय काम असतं काय माहिती याचं एवढा लवकर? समजत नाही, काय नाही त्याला कधी यायचं. काय वेळ बिळ काय आहे का नाही रे तुला? जरा टाइम टेबल फॉलो करत जा. डिसिप्लिन नावाची गोष्ट नाही उरली आहे अजून. ह्याचा जायचा टायमिंग झाला नाहीये, हा एवढा वरती आहे आणि एवढ्या लवकर तू आलायस. समजतच नाही राव. तर मित्रांनो, म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात मस्तपैकी चांगली व्हावी, आणि त्यामुळं म्हटलं की नाही का जरा नवीन वर्षाची सुरुवात मंदिरात जाऊन करावी. तर त्यासाठी मी आलो आहे रोकडोबाचं मंदिर. हे भिंगरमध्ये आहे. ह्याचं स्ट्रक्चर बघा तुम्ही, खूप असं सुंदर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. भिंगारच्या आणि नगरच्या लोकांना, बऱ्याच लोकांना हे मंदिर माहिती असेल, कारण की हे खूप ऐतिहासिक मंदिर आणि खूप मानलं जाणारं देवस्थान आहे. तर इथं रामवाटिका देखील आहे. हे आत्ता नवीन झालं आहे, हे कोणाला माहिती नाही आहे. इथं बघा हनुमानाचे सगळे असे फोटो लावलेत आणि त्यांची माहिती लिहिलेली आहे. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही असं वाचू शकता स्टॉप करून. तर बघा तुम्ही, बघताना खरंच तुम्हाला मज्जा येईल. तिथं मी माझा व्हॉइस रेकॉर्ड केला नाही आहे, मी घरी येऊन असं व्हॉइस कमांड देतो आहे. कारण की तिथं बॅकग्राऊंडला म्हणजे लोक पण भरपूर होती आणि क्लिअर आवाज येत नव्हता, त्याच्यामुळं मी तिथं रेकॉर्ड नाही केलेलं. आत्ता मी बॅकग्राऊंड व्हॉइस देतो आहे. तर बघा आणि एन्जॉय करा. रामवाटिका आणि हा चंद्र, वाव, किती सुंदर दिसतोय. तर मित्रांनो, इथून सुरुवात होत आहे रामवाटिकाला. तर तुम्ही बघू शकता इथं खूप छान असं त्यांनी तयार केलेलं आहे. हे नवीनच आहे. तर इथं प्रत्येक म्हणजे रामाची पूर्ण माहिती दिली आहे. त्याचं स्टार्टिंग टू एंडपर्यंत सगळी माहिती दिलेली आहे आणि खरंच खूप खूप छान आहे. प्रत्येकाने यायला पाहिजे आणि बघायला पाहिजे. नक्की तुम्ही जवळपास असाल तर नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, ही जी मूर्ती बघताय ना तुम्ही, ही जे स्टॅच्यू आहे ते खूप खूप वर्षापासून आहे. मी म्हणजे एकदम लहान होतो आणि माझा भाऊ पण लहान होता. आम्ही लहानपणापासून बघतोय. हे माहीत नाही किती वर्षापूर्वीचं आहे, पण आम्ही लहान असल्यापासून हे बघत आलोय. हे बाहेरचं स्टॅच्यू आणि ते आतलं. हे बाहेरचं पण 3D आहे, हलतं, आणि आतलं सुद्धा तुम्ही बघितलंच असेल.
गाईज आजचा दिवस एकदम खूप छान गेलेला आहे. वर्षातला पहिला दिवस असा जाईल वाटलं नव्हतं मला. आजचा म्हणजे मंदिरात वगैरे जाण्याचा काही प्लॅन नव्हता. असंच म्हटलं म्हणजे न्यू इयरचा फर्स्ट वॉक करावा नाही का. सकाळपासून घरातच होतो तर वॉक तर करतोच आपण, डेली वॉक करतो, पण मंदिरात जाणं होत नाही का. तर म्हटलं वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात जावं आणि एकदम मन प्रसन्न झालं. एकच नंबर फिलिंग वाटते, म्हणजे एकदम एवढी पॉझिटिव्ह एनर्जी भेटली आहे ना मला, खरंच खूप छान वाटतंय. तर बघा ते राम वाटिका तुम्हाला दाखवतो. राम वाटिका खूप खूप छान आहे गाईज. तर तुम्ही नगरमधले असताल तर तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. खूप छान आहे. रोकडोबाचं मंदिर आहे. भिंगारमध्ये जे राहतात त्यांना तर माहितीच असेल रोकडोबाचं मंदिर. तुम्ही जा नक्की, जे नाही गेले ते जा आणि एक्सप्लोर करा. खूप छान आहे गाईज. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण एवढंच ठेवू, जास्त काही बोलत नाही आणि बोर करत नाही. तर बघा गाईज. तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथंच सेंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.